नमस्कार मित्रांनो, मी आहे राजेंद्र झेंडे आणि आज आपण अशा एका संदेशावर बोलणार आहोत जो फक्त इतिहास नाही तर आजच्या भारताचे वास्तव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत दिलेला हा इशारा. सामाजिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही. हा संदेश आज पुन्हा आपल्याला का आठवतोय? कारण आपली लोकशाही आज प्रश्नांकित आहे. डॉक्टर बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात, राजकीय लोकशाही म्हणजे फक्त मतदानाचा हक्क नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक समानतेवर उभी असलेली व्यवस्था. आज आपल्याकडे मतदानाचा हक्क आहे, संसद आहे, पण प्रश्न असा आहे, समानता आहे का? बंधुता आहे का? जर समाजात अजूनही जात, धर्म, आर्थिक विषमता, स्त्री पुरुष असमानता असतील तर ती लोकशाही फक्त कागदावर राहते. बाबासाहेब म्हणतात, राजकीय जीवनात आपण एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य असे मानतो, पण सामाजिक जीवनात वास्तव काय आहे? तर माणसाची किंमत जातीनुसार ठरते. कामगार स्वस्त, भांडवलदार महाग, स्त्री दुय्यम, पुरुष प्रधान. हा विरोधाभास अजून किती काळ चालणार? हा प्रश्न बाबासाहेब 1949 मध्ये विचारतात आणि दुर्दैवाने तोच प्रश्न आजही आहे. आज आपण पाहतो दलित आदिवासींवर अत्याचार, अल्पसंख्याकांमध्ये असुरक्षितता, शिक्षण, आरोग्य, रोजगारात प्रचंड तफावत, काही मोजक्या लोकांकडे देशाची संपत्ती. ही सामाजिक विषमता जर अशीच कायम राहिली तर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे राजकीय लोकशाही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आज लोकशाहीचा वापर द्वेष पसरवण्यासाठी, बहुसंख्याकवादासाठी, सत्तेच्या केंद्रीकरणासाठी होतोय का? हा प्रश्न विचारायला हवा. संविधान म्हणजे फक्त कायदे नव्हेत, तर मूल्यांची यादी आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता. पण जेव्हा समाजाच्या मूल्यांना नाकारतो तेव्हा संविधान फक्त पुस्तकात उरतं. बाबासाहेबांनी म्हणूनच बजावलं होतं, ही विसंगती जितकी लवकर दूर करू तितकं लोकशाहीचं भविष्य सुरक्षित. मित्रांनो, आज प्रश्न असा नाही की संविधान चांगलं आहे का? प्रश्न असा आहे की आपण संविधानिक मूल्यांचे पालन करतो का? जर आपण अन्याय सहन करत राहिलो, विषमतेकडे दुर्लक्ष केलं, फक्त मतदानालाच लोकशाही समजत राहिलो, तर बाबासाहेबांचा इशारा सत्य ठरेल. लोकशाही वाचवायची असेल तर सामाजिक लोकशाही निर्माण करावीच लागेल. हा विचार तुम्हाला महत्वाचा वाटत असेल तर व्हिडिओ शेअर करा, कमेंटमध्ये तुमचं मत नोंदवा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा. मी राजेंद्र झेंडे, थेट वार्ता. जय भीम.